पहिल्या टप्प्यातील प्रचार संपण्यासाठी आता केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरही आज 2 सभा घेणार आहेत। काटोल आणि उमरखेडमध्ये ते सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलडाणा, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात आढावा बैठक घेणार आहेत। दुपारी बुलडाण्यातील बैठकीनंतर ते संभाजीनगर आणि कोल्हापुरात दाखल होणार आहेत। इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देतील। त्यानंतर रात्री कोल्हापुरात आढावा बैठक होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे। वांद्रेच्या MIG क्लबमध्ये मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना आज ठाकरे मार्गदर्शन करतायत। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पुढच्या रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा होते। विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडणार आहे। या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या बैठकीत विशाल पाटलांच्या अपक्ष अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतं। त्याचप्रमाणे सांगली जिल्हा काँग्रेस भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशाल पाटलांचे कार्यकर्ते बैठकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। जळगावात BRSला मोठा धक्का बसला आहे। BRSचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ठाकरे गटामध्ये आज प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी जळगावमधून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे।